जिवंत देवाचं वचन आम्हाला दोन गोष्टीपासून दूर राहा हे वचनाच्या द्वारे सांगत आहे। स्तोत्र संहिता याचा 37वा अध्याय आणि याच्या 8व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे की आम्ही राग आणि क्रोध याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही जळफळाट करू नये हे देवाचं वचन आम्हाला सांगतं। जर या दोन गोष्टी आम्ही दूर केल्या तर आमची प्रवृत्ती दुष्कर्माकडे होणार नाही हे देवाचं वचन सांगतं। परंतु जर आमच्या जीवनामध्ये राग आहे आणि इतरांविषयी आम्ही जळफळाटीचा आत्मा ठेवत आहोत तर देवाच्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की यामुळे दुष्कर्माकडे आमची प्रवृत्ती होते, म्हणजे दुष्कर्माकडे आम्ही ओढले जातो। त्या दुष्कर्मापासून वाचावं याकरिता आपल्या जीवनातला राग कमी करा आणि इतरांवरती जळफळू नका। जरी आम्हाला जलसी आमच्या जीवनामध्ये आहे, राग इतरांविषयी आहे, तर आम्ही दुष्कर्माकडे ओढले जाणार आहोत आणि आमचा आशीर्वाद नाहीसा होणार आहे। आजच्या दिवसामध्ये आशीर्वाद टिकवून ठेवण्याकरिता या दोन गोष्टी दूर करूया आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया। देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद देव। आमेन।